श्रोते हो नमस्कार. युवावाणी कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. तरुणाईला उमेदीच्या काळात अनेक गोष्टी भुरळ पाडत असतात. त्यापैकीच एखादा पर्याय करिअर म्हणून निवडला जातो. हा निर्णय बऱ्याचदा भावनिक किंवा इतरांचं अनुकरण करणारा किंवा चला प्रयत्न तर करून बघूया जमतंय का या विचारानं घेतलेला असतो. श्रोते हो, स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचदा असाच निर्णय घेतला जातो. करिअरचा हा पर्याय आजकाल शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक आणि तरुणाई सगळ्यांनाच आकर्षित करतोय. खरं तर आजकालची अनिश्चितता लक्षात घेता करिअरचा एकच पर्याय निवडणं पुरेसं आहे का, आणि आपण निवडलेला पर्याय पुढे जाऊन आपल्याला कितपत शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सक्षम बनवणार आहे याचा सुद्धा सारासार विचार करणं तितकंच गरजेचं आहे. आणि या स्पर्धेसाठी स्वतःला कसं सक्षम बनवायचं आहे अशा विविध विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत सुशांत उपाध्ये. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2019 साली घेण्यात आलेल्या PSI पोलीस सब इन्स्पेक्टर या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. त्यामध्ये सुशांतनं घवघवीत यश मिळवलं. आणि सुशांतची आणखी एक विशेष ओळख अशी की कोल्हापूर आकाशवाणीच्या स्टे ऑनलाईन या कार्यक्रमात त्यांनी अनेकदा आपल्याला मार्गदर्शन केलंय. त्यामुळे आता औपचारिकतेचं ओझं न पाळता त्याच्याशी आपण मनमोकळ्या आणि दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तर सुशांत, स्वागत आहे तुझं आपल्या या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. तुझी एक ओळख मी सांगितली, पण मूळ गाव कुठलं, घरी कोण असतं, शिक्षण कसं झालं याविषयी आम्हाला तुझ्याकडून ऐकायला आवडेल. ज्योतिबाचा डोंगर ज्याला म्हणतो, वाडी रत्नागिरी असं माझ्या गावाचं नाव आहे. बर. आणि तीर्थक्षेत्र आहे, पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे म्हणजे अशा गावात मी वाढलोय की दररोज एक 10,000 बाहेरची माणसं आपल्या डोळ्यासमोरून जातात. त्यामुळं लोकांशी कनेक्ट राहण्याची ती एक आवड जी पहिल्यापासून होती. म्हणजे सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला मी गावात राहायचो तर ते आमच्या मंदिरात आमचे पारंपरिक व्यवसाय आहे. तो व्यवसायात आम्हाला लहानपणापासून ट्रेनिंग दिलं जातं. मग ते वैदिक स्कूल वगैरे हे. बर. मग ते शिक्षण घेत घेत नंतर मग आपलं शालेय शिक्षण ते गावातच झालं माझं. प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि माध्यमिक शिक्षण ही गावातच श्री ज्योतिर्लिंग हायस्कूल वाडी रत्नागिरी त्याच शाळेमध्ये झालं. मी शाळेत तसा रँक मधला स्टुडंट होतो. पहिला रँकच असायचा मोस्टली. बर. पण मधल्या काही काळात परत खेळ आणि हे मुलांच्या नादात 7वी पर्यंत माझे रँक आले, त्याच्यानंतर नाही आले. आणि मग डायरेक्ट 10वी मध्ये मी परत पहिला आलो. तर माझ्या घरी शिकलेलं कोणच नाही, परंतु शिक्षणाचं वातावरण होतं. त्यांना असं वाटत होतं की यांना काहीतरी करावं. मग मला वारणा नगरला कॉलेजला घातलं. तिकडे एक वेगळं वातावरण मिळालं. वारणेचं जे शिक्षण संकुल आहे ते त्यामध्ये इंजिनिअरिंग, तुमचं BSc, BA, BCom सगळे, DEd, BEd, फार्मसी सगळे एका कॅम्पसमध्ये. वेगवेगळे विद्यार्थी भारतभरातून आलेले. त्यातून मग मला जे एक्सपोजर मिळाले की आपण जे विचार करतोय गाव आणि त्याच्या पलीकडचं जग हे अजून मोठ्या कॅनव्हासवरती बघायला मिळालं. आणि मग त्या काळात वेगवेगळ्या गोष्टी कळत गेल्या. मग 12वी झाल्यानंतर मी त्यावेळेला कॉम्प्युटरची चलती होती, IT ची. मी BCA ला ऍडमिशन घेतलं शहाजी कॉलेजला. बर बर बर. स्पर्धा परीक्षा करायची हा निर्णय मग तू कसा घेतलास? मला स्पर्धा परीक्षेची ओळख झाली त्याचा किस्सा खूपच इंटरेस्टिंग आहे. हॉस्टेलवरती माझ्या मित्राच्या एका रूमवरती गेलो होतो आणि त्याचा पार्टनर अभ्यास करत बसला होता. आणि त्यानं मला त्याच्या पार्टनरची ओळख करून देताना असं सांगितलं की हे आता PSI होणार आहे, पण अशी काही एक्झाम असते हे मला त्यावेळेला कळालं. म्हणजे मी पदवीच्या लास्ट इयरला असताना ती त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली. सिलेबस वगैरे बघितल्यानंतर मला इंटरेस्टिंग वाटलं की अरे मी हे करू शकतोय. प्रिपरेशन सुरू केलं. लगेचच मला यश पण मिळत गेलं. त्यावेळेला एकदम कॉन्फिडन्स, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलो मी त्यानंतर. कारण मला त्यावेळेला ST मध्ये पण ट्रॅफिक इन्स्पेक्टरची पोस्ट मिळाली होती. फायनल सिलेक्शन झालं होतं इंटरव्ह्यू होऊन. मग मी म्हटलं की अरे आपल्याला सगळं एवढं मिळायला लागले, आपण क्वालिफाय करायला, म्हणजे आपण हुशार आहे. तो पण जॉब क्विट केला आणि मी अभ्यास करत राहिलो. पण त्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये ज्या मी 2 मेन्सला होतो त्या मेन्स माझ्या गेल्या. आणि त्या गेल्यानंतर मग जाणवायला लागलं की हे क्षेत्र खूपच संदिग्ध आहे, आपल्याला काहीतरी दुसरं काहीतरी बघायला पाहिजे. शिवाजी विद्यापीठात मी अभ्यास करत होतो आणि मग मला तिथंही काही नवीन गोष्टी कळत होत्या. आणि मग माझं जे स्किल आहे, म्हणजे मला लोकांच्यात मिसळायला आवडतं, मला लोकांशी बोलायला आवडतं, किंवा मी चांगलं परिणामकारकपणे लोकांना कन्व्हिन्स करू शकतो, ही जी माझी स्किल होती, या स्किल्सना सुद्धा कोणत्या तरी एका सिलेबसमध्ये जागा आहे हे मला तिथे गेल्यानंतर कळलं. मग असा कोर्स कोणता, मला जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन या कोर्स विषयी मला तिथे माहिती मिळाली. आणि मग मी तिथे ऍडमिशन घेतली. आणि कारण मला माहिती होतं की हे स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र, आपण किती क्वालिफाईड असलो तरी ती एक स्पर्धा आहे. बरोबर. आणि आपल्याकडे प्लॅन बी असायला पाहिजे. म्हणून मी मग पत्रकारिता करायचा निर्णय घेतला. आणि मी पत्रकारिता करत असताना
मला त्यातच आवड निर्माण होत गेली. मग मी त्यात 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, जॉब केला त्यामध्ये, मग प्रिंट मीडियामध्ये केला, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये केला, डिजिटल मीडियामध्ये केला, PR एजन्सीजमध्ये केला. हे करताना म्हणजे आपण समृद्ध होत जातो ना, म्हणजे आपली जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ती माझी त्या दरम्यान होत गेली. पण यामध्ये माझं स्पर्धा परीक्षेचं जे स्वप्न होतं ते कुठेतरी मागं पडल्यासारखं मला जाणवायला लागलं आणि मला वाटायला लागलं आपल्यात पोटेन्शियल होतं आणि आपण जरा साईडला गेलोय. मग आता ठीक आहे, आता आपल्याकडे प्लॅन बी तयार झालाय, तर एक चान्स आपण अजून घेऊया. म्हणून मी माझा जॉब पहिला क्विट केला. 1 वर्ष द्यायचं म्हणून स्पर्धा परीक्षेसाठी आलो. बर 2019ला आलो. त्या 1 वर्षात जर नाही झालं तर मला असं वाटलं नसतं की मी अपयशी आहे. कारण सध्या बघतोय आपण यशाच्या व्याख्या बदलल्यात. त्यावेळेला 19ला मी ठरवलं की मी झालो तरी मी यशस्वी होईन, नाही झालं तरी मी यशस्वीच आहे. कारण लोकांच्या दृष्टीने नसेल कदाचित यश की हा स्पर्धा परीक्षा पास नाही झाला, परंतु माझ्या दृष्टीने मी यशस्वी होतो. मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात पत्रकारितेत मी करिअर करणार होतो. पण मी ते 1 वर्ष द्यायचं म्हणून आलो आणि त्याच वर्षी ही परीक्षा पास केली आणि ते जे एक स्वप्न ते या वर्षी साकार झालं. वा मस्त. आणि म्हणूनच आम्हाला तुझं कौतुक वाटतंय. तू हे सगळे जे चढ उतार सांगितलेस यामध्ये भावनिक चढ उतार होते, आर्थिक होते, स्वतःला एस्टॅब्लिश करण्याचं एक चॅलेंज होतं आणि स्वतः मधला आत्मविश्वास कुठल्याही परिस्थितीत ढळू दिला नाहीस तू. म्हणजे तू स्वतःला जज करत राहिलास की आता मी काय करू शकतो. स्वतः आजूबाजूच्या परिस्थितीचं परीक्षण करत राहिलास आणि म्हणून कमी वेळात तुला तुझ्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालं. आता खरं तर परिस्थिती ही आहे, तू जेव्हा सुरुवात केलीस तेव्हा म्हणावा तितका अवेअरनेस नव्हता, पण आता इतका अवेअरनेस झालाय आणि त्यामुळेच की काय मार्गदर्शनाचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. आणि आत्ता स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ आहे की नेमकं मी मार्गदर्शन कुठून घेऊ. तर मग या परिस्थितीत तू काय मार्गदर्शन करशील त्यांना? सध्या आपण बघितलं तर प्रत्येकाला आज अधिकारी व्हायचं स्वप्न आहे. हाच एक करिअरचा ऑप्शन तुमच्या पुढे आहे असं नाही आहे. फक्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांनाच सक्सेसफुल मानलं जाते अशी काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आणि त्यातूनच मग त्यासाठी तयारी करणाऱ्यांची संख्या वाढली आणि मग त्यासाठी तुम्ही म्हटलं तसे वेगवेगळे मटेरियल्स प्रोव्हाइड करणाऱ्या गोष्टी वाढलेल्या. पण यशाची व्याख्या आपली काय आहे, म्हणजे तुम्ही फक्त म्हणजे हे ग्लोरिफिकेशन केलं गेलं ह्या सर्व्हिसेसचं म्हणून तुम्ही फक्त येताय त्या एका दिवसाचा विचार करताय की रिझल्ट लागलेला दिवस म्हणजे माझा सक्सेसचा दिवस असेल. पण तो एक दिवस आहे, म्हणजे तो चीट डे आहे तुमच्या लाईफ मधला. तुमची खरी सुरुवात तिथून पुढे आहे. तुम्हाला सर्व्हिस मध्ये जायचंय, काम करायचंय, तुम्ही त्याचा विचारच नाही करत. त्यासाठी तुम्ही तयारी करत असताना तुम्हाला पहिल्यांदा जाणवायला पाहिजे की मला ही सर्व्हिस का जॉईन करायची आहे. तुम्हाला खरोखर या क्षेत्रात आवड आहे का, हे ठरवून ज्या वेळेला तुम्ही येता मग त्यावेळेला तुमची तयारी बनते की मी त्यासाठी काही करू शकतो. कारण सध्या तयारी करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे पण त्यातली डेडिकेटली करणाऱ्यांची संख्या तशी कमी आहे. मग ते तसं का होतंय की तुम्हाला माहिती नाही की तुम्ही का कराल. म्हणजे आज मार्केटमध्ये तुम्ही बघितलं तर खूप सारं साहित्य प्रिंटेड स्वरूपात आहे, डिजिटल स्वरूपात आहे, म्हणजे त्याचा भडीमार होत चाललाय. म्हणजे तुम्ही टेलिग्राम ग्रुप्स जर बघितले म्हणजे अगदी न्यूजपेपरचे एडिटोरियल्स त्याचं विश्लेषण या सकट देणारे चॅनल्स आहेत. दररोज क्वेश्चन पेपर, मग सब्जेक्ट, त्याचं आता ग्राफिकल प्रेझेंटेशन, हे सगळं आता यायला लागले. तर या सगळ्यात तुम्हाला चोखंदळ राहायला पाहिजे. एक चांगली गोष्ट आहे त्यात तंत्रज्ञानानं आपल्याला जे दिल्लीला जायला लागायचं, पुण्या मुंबईला जायला लागायचं ते आपल्याला गावात आज उपलब्ध झाले की ते मटेरियल आपल्याला गावात मिळू शकते ऑनलाईन स्वरूपात. खूप सारे क्लासेस आहेत जे ऑनलाईन तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करतात. तर मला PSI ची तयारी करत असताना कायद्याचे विषय असतात. माझा आणि कायद्याचा तसा काही संबंध नव्हता. तर कायद्याचे क्लासेस कोल्हापुरात नाहीत, पुण्याला जाऊन करावे लागतात. तर मी कुठेही गेलो नाही, मी माझ्या मोबाईलवरूनच कम्प्लीट केला कोर्स. म्हणजे मी आता सिलेक्ट झाल्यानंतर मला 1 वर्ष ट्रेनिंग मध्ये कायदा शिकवणार आहे. मी तिथं कायदा डिटेलमध्ये शिकेन, पण आता परीक्षेसाठी जे आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून मी कायदा शिकायला पाहिजे. तर त्या पद्धतीने देणारे कोण आहेत ते तुम्ही चोखंदळपणे बघू शकता. स्पर्धा म्हटल्यावर आव्हानंही आली आणि आव्हानंही संपणारी नाहीत. मार्गदर्शन उपलब्ध नव्हतं तेव्हाही आव्हान होतं आणि आता भरपूर मार्गदर्शन उपलब्ध आहे म्हणून आव्हान आहे. आणि म्हणून आपण आपल्यातला चोखंदळपणा जो आहे तो वापरून आपल्याला स्वतःलाच मार्गदर्शन करायचंय. आता बघ, या सगळ्यामध्ये आर्थिक बाजू जी आहे ती आपल्याला कुठेतरी मागे खेचणारी असते. मग त्यावेळेला तयारी करताना तुला घरच्यांनी, मित्रमैत्रिणींनी कशी साथ दिली? मित्रमैत्रिणींनी आवर्जून मी तुला विचारीन, कारण हे एक असं वेगळं विश्व आहे की आपण शिक्षणासाठी घर सोडून बाहेर प्रशिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जाऊन राहतो, तिथं रूम घेऊन राहतो, मग आपल्या बरोबर मित्रमैत्रिणी असतात आणि ते एक वेगळं नातं तयार होतं. त्या आठवणी, त्यामध्ये तुला कुणी कशी साथ दिली याबद्दल सुद्धा आम्हाला आवर्जून सांग. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा जो युवक आहे
तो कोण असतो, तो मोस्टली अशा सामान्य कुटुंबातून येणारच असतो. कारण आपल्या टॅलेंटच्या जोरावरती आपण काहीतरी अधिकार आणि नोकरी हासिल करू शकतो असं हे ठिकाण आहे. तर येणारा प्रत्येक विद्यार्थी जास्ती प्रमाणात हा गरीब कुटुंबातून येणारच असतो. तर माझंही त्याच्यापेक्षा वेगळं नव्हतं. म्हणजे असं अवडंबर करून गरिबीचं मला सांगायचं नाही आहे, पण जी परिस्थिती सगळ्यांची असते तशीच माझीही होती. म्हणजे घरी कधी कधी अशी परिस्थिती असायची की मी बाहेर राहिलो होतो, तर जात असताना कधी 50 रुपये घरात नसायचे, ते गोळा करून असे द्यायचे. माझ्या शिक्षणाला बराचसा खर्च माझ्या वडिलांनी इकडून तिकडून त्यांच्या मित्रांकडून कर्ज काढून असा पुरवलेला आहे. आणि याची ते मला भनक सुद्धा लागू देत नव्हते. म्हणजे कारण माझ्या अभ्यासावरती परिणाम होऊ नये ते घरच्यांना सांगायचे, माझ्या भावाला सांगायचे की त्याला कळून देऊ नका की हे पैसे कुठून आणून ऍडजस्ट केले, मग त्याचं टेन्शन मी घेईल आणि मी अभ्यास माझा कमी पडेल. इथं ज्या वेळेला मेस आणि आपल्या राहण्याचा खर्च असतो तो कधीच मला असा एकत्रित मिळाला नाही. हे महिन्याचे 4,000 रुपये आहेत, मला ते असं 500 रुपये तुकड्या तुकड्या स्वरूपात मिळायचे. मग ते मी असं क्लब करून मेसचे द्यायचो. आणि घरच्यांनी एक आहे मात्र की त्यांनी कधीच मला थांबवलं नाही. म्हणजे या परिस्थितीत मला नोकरीची गरज होती, त्यांच्यासाठी सुद्धा मी पैसे मिळवावेत अशी एक वेळ आली होती. पण त्याही वेळी मी जेव्हा माझ्या वडिलांना विचारलं, मी ज्यावेळेला एसटीची नोकरी मला फायनल मिळाली होती, की बाबा मी काय करू, माझे काही सिनियर अधिकारी मित्र आहेत ते म्हणतात की तू टॅलेंटेड आहेस, कशाला ही जॉईन करतोयस, तू अजून अभ्यास कर. आणि मला असं वाटते की आपली परिस्थिती बघता मी आता जॉब जॉईन करायला पाहिजे. पप्पा म्हटले की मी एवढ्या कष्टातनं तुला शिकवलंय ते यासाठी नाही, यासाठी शिकवले की तुला जे व्हायचं आहे ते तू हो. त्यासाठी मला आणखी काय करायला लागलं तर करायची तयारी आहे. आणि मग मी ठरवलं की आपण करायचं. या सगळ्या परिस्थितीत माझे नातेवाईक म्हणजे मावशी आहे, माझे आजी आजोबा आहेत, त्या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलंय. कारण घरची परिस्थिती खराब असली तरी मला मावशीनं, माझ्या आजी आजोबांनी मला वेळोवेळी मदत केली. मित्रमैत्रिणींचं सांगायचं तर आपण जेव्हा बाहेर राहत असतो ते बघत असतात काय आपली परिस्थिती आहे, त्यांना जवळून माहिती असतं. माझे काही मित्रांनी पॅरासाईट त्यांच्या रूमवरती ठेवून घेतलं होतं. म्हणजे भाडं द्यायचं नाही, लपून छपून राहायचं. संध्याकाळी हॉस्टेलवरती रेक्टर यायच्या आधी म्हणजे आला तरी दार उघडायचं नाही, सकाळी गायब व्हायचं, असे सगळे प्रकार. त्याच्यानंतर काही दिवस आम्ही एका ठिकाणी एक फार्म हाऊस होतं एका अधिकाऱ्यांचं, तिथं राहिलो होतो. तिथं फक्त झाडांना पाणी घालायचं, त्याच्या बदली तिथं फुकट राहायचं. त्यानंतर एका मित्राकडे माझ्या हॉस्टेलची पूर्ण जबाबदारी होती आणि मग त्यानं मला तिथं फ्रीमध्ये ठेवून घेतलं होतं. तर असे खूप साऱ्या मित्रांनी मला या काळात मदत केली. आणि म्हणजे या सगळ्याशिवाय मी इथंपर्यंत येणं शक्यच नव्हतं. विचारणारे लोक फोन करून भेटल्यानंतर काय चाललंय तुझं, काय लागली मदत तर सांग, हा जो पाठिंबा असतो आपल्याला तो एक पुढे जाण्याचं बळ देत असतो. तोही मला मिळाला तसा समाजातून. त्यामुळे मी इथे म्हणजे याचं श्रेय मी सगळ्या ह्या माझ्या पाठीराख्यांना देत. वा वा, अगदी बरोबर आहे. खाली खेचणाऱ्या किंवा मागे खेचणाऱ्या जशा गोष्टी असतात या घडत असतात. आपलं जेव्हा करिअरचं वय असतं आणि जेव्हा स्ट्रगल चाललेलं असतं त्याच वेळेला या गोष्टी खूप प्रभावीपणे काम करत असतात. पण त्याच वेळेला बळ देणारी ही माणसं सुद्धा असतात आणि म्हणून आपण हे यश संपादन करू शकतो. आत्ताचा काळ डिजिटलचा आहे. आत्ता अशा प्रकारे दुसऱ्या शहरात जाऊन राहण्याची गरजही तशी नाहीये. पण मग डिजिटल माध्यमातून किंवा आत्ताच्या या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे तयारी केली पाहिजे, तू एक थोडक्यात मार्गदर्शन म्हणून सांग त्यांना. सध्या तयारी करत असताना तुम्ही पहिल्यांदा कोणत्या परीक्षेसाठी तयारी करताय आणि का करताय हा मोठा तुमचा क्लिअर असायला पाहिजे. कारण तुम्ही तो जर क्लिअर असेल तर तुम्ही तेवढं पॅशनेटली करू शकता ती गोष्ट. आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती परीक्षा आहे. परीक्षेला महत्वाचं काय असतं, सिलेबस. सिलेबस समोर पाहिजे. समोर सिलेबस ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. एक आपल्याकडे भ्रम आहे की हे स्पर्धा परीक्षा करायची तर क्लासेस लावायला लागतात. तर असं अजिबात नाही, मला नाही वाटत. मी स्वतः असा कुठलाही कम्प्लीट कोर्स केलेला नाही. तुम्हाला क्लासेस लावायचे तर तुम्ही सिलेबस समोर घ्या. घेतल्यानंतर तुम्ही विषयात सिलेबस बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणता विषय मला ट्रेनिंगची गरज आहे, कोचिंगची गरज आहे. बरोबर. तेवढ्याच विषयाचा क्लास लावा. पूर्ण सगळ्या विषयांचा लावायची गरज नाही. मी स्वतः मॅथ्सचा फक्त लावला होता. तर तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला सायन्स अवघड जाते, मॅथ्स जाते, इंग्लिश जाते, तेवढ्या पुरतं करून घ्या. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन सोर्सेस सुद्धा वापरू शकता. आज ऑनलाईन क्लासेस सगळे उपलब्ध झाले आहेत तुम्हाला, तर तेही तुम्ही यूज करू शकता. आणि तुम्ही जरा म्हणजे प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिकणं किंवा एखाद्या लायब्ररी किंवा अभ्यासिकेला जॉईन होणं हे का गरजेचं असते, कारण स्पर्धा परीक्षेत तुम्हाला त्या वातावरणात जाणं गरजेचं असतं. तुम्ही घरात बसून IAS पण क्रॅक केलेली लोक आहेत, पण ती तशी संख्येनं कमी आहेत.
पण तुम्ही तुमच्यावरती आहे. तुम्हाला जर पॉसिबलच नसेल तर तुम्ही घरात बसूनही होऊ शकता, पण पॉसिबल असेल तर तुम्ही एक काही काळ तरी किमान एखाद्या क्लास किंवा अभ्यासिकेच्या वातावरणात जायला पाहिजे. तुम्हाला ते जग, ती स्पर्धा, ते वातावरण, ते कोणत्या प्रकारचं मटेरियल यूज करतात, ती जी एक लाईफस्टाईल असते, त्यांचं एक शेड्यूल असतं, हे जवळून त्यातून मॅच व्हायचं असेल तर तुम्ही काही काळ त्या वातावरणात जायला पाहिजे. ते गेला तर तुम्ही ते तुमच्या एकदा अंगवळणी पडलं तर तुम्ही मग कुठेही जाऊन अभ्यास करा. बरोबर. ते तुम्हाला त्याची सवय झाली असेल. बरोबर. आपल्याकडं आजकाल असा एक ट्रेंड आलाय की शालेय जीवनातच याची तयारी करणं गरजेचं आहे. तुला काय वाटतं? मला असं वाटत नाही की तुम्ही आता करावं. तुम्ही हा काळ तुमचा मेंदू एक्सपांड करण्याचा आहे, बुद्धीचा आवाका वाढवण्याचा हा काळ आहे, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचा हा काळ आहे. जो आवाका, जी पर्सनॅलिटी तुम्हाला पुढे ही एक्झाम सहज क्रॅक करून देईल, जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये उपयोगाला येईल, त्यानंतर तुम्हाला सर्व्हिस ज्यावेळेला तुम्ही ऍक्च्युली जॉईन कराल त्यावेळेला तुम्हाला कामामध्ये उपयोगाला येईल. त्यामुळे मला असं वाटत नाही की तुम्ही 10वी-12वी नंतर तुम्ही याचा विचार करू शकता, पण याची तयारी करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आजच्या काळात तर स्पर्धा प्रचंड वाढली. म्हणजे 5 लाख लोक एक्झाम देतात, सिलेक्ट होतात 1,000. बरं, त्यातली 5 लाखातली 1 लाख लोक तरी पूर्ण तयारीनिशी आणि लायक असणारी लोक असतात की जे खरोखर हुशार आहेत आणि तेवढी त्यांचं डेडिकेशन आहे. पण स्पर्धा आहे, जागा 1,000 आहेत, सिलेक्ट 1,000च होणार. याचा अर्थ ती राहिलेले 99,000 लोक बाद आहेत असं नाही, ते सुद्धा त्या पदासाठी क्वालिफाईडच आहेत. म्हणजे एक आपल्याकडे IAS ऑफिसर आहेत महाराष्ट्रात, कौस्तुभ दिवेगावकर सर म्हणून, तर ते MPSC मध्ये एका मार्कात फेल झाले डेप्युटी कलेक्टर म्हणून, आणि त्याच्याच वर्षी ते लगेच IAS झाले. म्हणजे ते डेप्युटी कलेक्टर व्हायला म्हणजे पात्र नाहीत असा त्याचा अर्थ आहे का? ते कलेक्टर झाले ना. म्हणजे ती स्पर्धा आहे. इथे जो क्वालिफाय होत नाही तो काही पात्र नाही अशातला भाग नाही. 1,000 होणार आहे. मग जे 99,000 बाहेर पडणार आहेत, दरवर्षी जरी 1,000 इन झाले, 5 वर्ष 10 वर्ष तयारी केली तरी 10,000 इन होणार आहे. ते बाकीचा वर्ग हा बाहेरच पडणार आहे. मग तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तर त्यावेळेला तुमच्याकडे दुसरा ऑप्शन पाहिजे. तुम्हाला लाईफमध्ये जगण्याला कॉन्फिडन्स कधी येणार? स्पर्धा परीक्षा म्हणजेच यश, हा जो ट्रेंड बनलाय हा पूर्णतः चुकीचा आहे असं माझं मत आहे. शेवटी हा एक जॉब आहे, ह्याच्याकडे जॉब म्हणूनच बघायला पाहिजे जाईल. त्यामुळे माझं 10वी-12वी झालेल्या लोकांना ज्यांना स्पर्धा परीक्षा करायच्या त्यांना माझं सांगणं हेच असेल की तुम्ही या काळात तुमच्या प्लॅन बी वरती विचार करा की माझं स्पर्धा परीक्षा नाही झालं तर मी काय करेन. मग मला डॉक्टर्स करायचं, इंजिनियर, काही खूप सारे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. कलाकार एखाद्याचं ड्रॉइंग चांगलं असेल तर तो VFX, आज ॲनिमेशन आणि गेमिंग इंडस्ट्री इतकी मोठी प्रमाणात चालली आहे, डिझाईन, ॲडव्हर्टायझिंग यासारखे क्रिएटिव्ह फील्ड आज ओपन झालेत, याचा विचार करू शकता. बरोबर. तर फक्त म्हणजे ह्या तुमचा प्लॅन बी जो आहे तो तुम्ही त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेटली आता काम केलं तर या काळात तुम्हाला नवीन तुमच्या बुद्धीला चालना मिळेल, नवीन गोष्टी कळतील, तुमचा लाईफ विषयीचा कॉन्फिडन्स वाढेल, कारण तुमच्याकडे पर्यायी मार्ग उपलब्ध असेल काहीतरी करण्याचा, आयुष्यात दुसरा जॉब शोधण्याचा. आणि तुम्ही ज्यावेळेला स्पर्धा परीक्षा द्यायला याल ह्या 5 वर्षाच्या काळात, ह्या काळात तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या अँगलनं तुम्ही स्वतःला डेव्हलप करा, तुमचं नॉलेज वाढवा, दररोज न्यूजपेपर वाचा, त्याची एडिटोरियल्स वाचा, तुमचं इतर वाचन वाढवा. परंतु या काळात तुम्ही अभ्यास करत बसायला पाहिजे एक्झाम ओरिएंटेड असं मला वाटत नाही. तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही परीक्षेला सामोरं जाणार त्यावेळेला तुम्ही एक्झाम ओरिएंटेड स्टडी करा. तुम्हाला त्यावेळी ते करणं सोपं जाईल, कारण तुमच्या मेंदूचा आवाका तेवढा वाढलेला असेल आणि त्यावेळेला ते ग्रास्पिंग करणं सोपं जाईल. आणि जरी तुमच्याकडून 2 वर्ष 3 वर्ष केल्यानंतर नाही झालं तरी तुम्हाला लाईफमध्ये हरल्यासारखं नाही वाटणार. तुझं थोडक्यात म्हणणं असं आहे की प्रत्यक्ष परीक्षेला बसण्यापूर्वीचा जो काळ आहे त्या काळामध्ये तुमचा एक पर्यायी प्लॅन बी जो आहे त्याला जास्त महत्त्व देऊन तुम्ही तयारी करा, जेणेकरून परीक्षेमध्ये समजा अपयश आलं तर तुमच्याकडे करिअरचा एक भक्कम आधार तयार असेल आणि आर्थिक पाठबळ देणारा सुद्धा आधार असेल. बरोबर. तर सुशांत, आता बघ, स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत विचार करायला गेलं, तयारी करतानाची फेज वेगळी असते, तेव्हा आपल्या डोक्यात ज्या काही कल्पना संकल्पना असतात त्या वेगळ्या असतात. प्रत्यक्षात नोकरी सुरू केल्यानंतर बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागतं. तू PSIची परीक्षा पास झाल्यात. ही परीक्षा इतर परीक्षांपेक्षा थोडीशी वेगळी आहे, कारण ह्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेबरोबर शारीरिक पात्रता सुद्धा पार करावी लागते. मग तू स्वतःला कसं तयार केलं? सर्व्हिस मध्ये काय यायचं हे तुम्हाला कळलं तर तुमची ते करण्याची तयारी होते. माझं जर विचाराल तर मी शारीरिक म्हणजे जे मैदानी खेळ असतात
याचा आणि माझा काहीच संबंध नव्हता. बर. म्हणजे मी जिम करायचो, हा 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 म्हणजे शारीरिकदृष्ट्या दिसायला तंदुरुस्त आहे, हा हा परंतु मैदानी मी खूपच ढिला होतो. हा हा ज्या वेळेला मी PSI मेन्स क्वालिफाय झालो त्यावेळेला मला असं वाटलं की याचं ग्राउंड एवढं अवघड नसेल, पण ऍक्च्युली मी ज्या वेळेला बघितलं तर ते खूपच अवघड गोष्ट होती. आणि हा. तुम्ही जे म्हटला की आपल्याला सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे, तर त्यासाठी आपली जी कणखरता, जी तयारी आपल्यात व्हायला लागते, तर त्यासाठी एक उदाहरण देईन की ज्याच्यामुळे मी हे करू शकतो. शेड्यूल सगळं, रनिंगचा वर्कआउट, मन लावून करणे, ज्या त्या गोष्टी सगळ्या नीट करत 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 राहिलो. आणि मी ज्या वेळेला फायनल पळालो ग्राउंडला, त्यावेळेला मी म्हणजे 2 मिनिट 30 सेकंदात पळायचं असतं, मी 2 मिनिट 22 सेकंदात पळालो. 8 सेकंद आधी पळालो. एक्सलंट टायमिंग मानलं जाते. बाकीचेही मैदानी खेळ म्हणजे गोळा कधी केलेलं नव्हतं. हा हा 100 पैकी 100 फिजिकलला घेऊन मी ही परीक्षा क्वालिफाय केली. म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं. शारीरिक दृष्ट्या मी कमकुवत होतो, म्हणजे माझी सगळ्यात पडती बाजू होती, त्यातही मी एक्सलंट होऊ शकतो. अगदी बरोबर. हे मला मुलांना सांगावं असं वाटेल की तुम्ही फक्त ते करणं गरजेचं आहे, तुमच्या आतमध्ये आहे. हा. तुम्ही काहीही ठरवा, तुम्ही करू शकताय. हा. याची जाणीव मी स्वतः याचा अनुभव घेतलाय की जी मला गोष्ट जमू शकत नव्हती त्यात मी जर एक्सलंट होऊ शकतोय, तर तुम्हाला जमते त्या गोष्टीत तर 100% करू शकता. अगदी बरोबर. खरंच सुशांत, म्हणजे आपल्यामध्ये जी कमी आहे, उणीव आहे, आणि आपल्याला ज्या गोष्टीची भीती आहे त्या भीतीवर मात करून आपलं जे स्वप्न आहे, आपलं जे ध्येय आहे ते साध्य करणं, हा खरा विजेता, हा खरा चॅम्पियन असं मला वाटतंय. आणि तू ते साध्य केलंयस, म्हणून आज तू या यशाच्या या शिखरावर आहेस, तू उत्कर्ष साध्य केलायस. आणि यश हे आपल्याला वाटतं तितकं, म्हणजे मी मगाशी सांगितलं की त्याचं सुलभीकरण केलेलं असतं. मी काय नाही, असं झालं आणि मी पास झालो, ते इतकं पण साधे नसतात गोष्टी. प्रत्येकाचा मी मगाशी सांगितलं तसं स्ट्रगल त्या पातळीवरती आहे. माझं तरी हे सगळं स्ट्रगल होत आलेला. म्हणजे आमचं तर एक्झाम तुम्ही विचार करा, आम्ही 2 वर्ष फिजिकलची तयारी करतोय, कारण कोरोना आहे, ग्राउंड बंद आहेत, बाहेर पोलीस सोडत नाहीत, त्यांची नजर चुकवा तरी पण प्रॉब्लेम, कारण आपल्यावरती परत केसेस वगैरे आल्या तर ते अडचणीचं. अशा काळात मग घरात वर्कआउट करणं, ज्यावेळेला स्कोप मिळेल त्यावेळेला बाहेर जाणं, त्यातून ती 2 वर्ष सर्व्हाइव्ह करणं, मग डाएटचा खर्च 2 वर्ष तो सांभाळणं, आणि तुम्ही कमावत नसाल तर मग ते खूपच घरच्यांकडून पैसे घेणं, आणि हे खूपच जड जाते. आणि हा स्ट्रगल तुमचा एका बाजूने सुरू आहे. प्रशासकीय निर्णय वेगळे वेगळे येतात. आमच्या का वेळेला मराठा आरक्षणाचे निर्णय बदलले गेले, त्यामुळे प्रत्येक वेळी रिझल्ट रिवाईज व्हायचे, चेंज व्हायचे, काय होणार काय नाही, मी बाहेर पडेन का, इन राहीन का रिवाईज रिझल्टमध्ये. हे सगळं दडपण घेऊन तुम्हाला तुमची तयारी पण एका बाजूने सुरू ठेवायची असते. आणि मग तुम्ही तिथे एका टप्प्यापर्यंत जाता. आणि माझं तर असं झालं होतं की माझी फायनल इंटरव्ह्यू आणि ग्राउंड एका दिवशी असतं, ते समोर असताना 4 दिवस आधी माझा मावस भाऊ, जो माझ्या घरीच राहायचा, माझ्यापेक्षा लहान आहे तो, त्याचं अकस्मात निधन झालं. बर. म्हणजे तो सक्का भाऊ असल्यासारखाच होता माझा. म्हणजे माझ्याच घरी आम्ही एकत्र वाढलो, माझ्याच घरी तो असायचा. त्या काळात काय करावं कळत नव्हतं. म्हणजे मी परीक्षा द्यायच्या मानसिकतेतच नव्हतं. म्हणजे ते इंटरव्ह्यू आणि फिजिकल ही गोष्ट आपल्याला जेवढी शारीरिक वाटते त्याच्यापेक्षा जास्त मानसिक आहे. कारण तुम्हाला मनानं खूप स्ट्रॉंग राहायला लागतं. तुम्ही ज्या वेळेला एखादी फिजिकल ॲक्टिव्हिटी करता, तर तुम्हाला आतून एकदा जरी हरला, एक छोटासा विचार जरी निगेटिव्ह तुमच्या मनात आला तरी तुमची ताकद संपते. बरोबर. आणि अशा वेळी तर इतका मोठा, म्हणजे माझ्यावरती छोटासा नाही, खूप मोठा आघातच झाला होता, आणि आमच्या पूर्ण फॅमिलीवरती झाला होता. आणि अशा वेळेला मला ती हे होतं. तर अशा वेळी जे मित्र मी मगाशी म्हटलो, त्या मित्रांनी मला साथ दिली. ते माझ्यासोबत होते त्या दिवशी त्याचे अंत्यसंस्कार होईपर्यंत. आणि मग त्यांनी मला सांगितले की तू असं काही विचार करू नको, आता जे झालंय त्याच्यासाठी, त्याची इच्छा होती म्हणून तू कर. आणि मग मी इथं आलो. आणि मला त्याच्या म्हणजे जो रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असतो त्यासाठी सुद्धा मला जाता आलं नाही, कारण माझी एक्झाम होती. आणि मी तशा परिस्थितीत माझं ग्राउंड आणि माझे इंटरव्ह्यू दिला फायनली. म्हणजे ग्राउंडलाही मला 100 आउट ऑफ 100 आले, आणि इंटरव्ह्यूलाही मला चांगला स्कोर, चांगले मार्क मिळाले, आणि मी फायनली सिलेक्ट झालो. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला कोणत्या पातळीवरती संघर्ष करायला लागेल माहिती नाही, तुम्हाला कारणं द्यायची नाहीत. कोणाला माहिती आहे की तुमच्या घरी तुमचं काय स्ट्रगल आहे, ते म्हणणार की तुम्ही फेल झाला. त्यामुळं तुम्हाला प्रत्येक पातळीवरती संघर्ष करायला लागतो. त्या माझ्या भावाला वाटायचं की मी काहीतरी करावं, त्याचं कंटिन्युअसली फोनवरती मला विचारायचं काय झालं काय नाही. तर आज तो असायला पाहिजे होता, पण तो नाही आहे. तर म्हणजे मी त्याच्यासाठी म्हणून पळालो त्या दिवशी, आणि म्हणजे हे यश मी या माध्यमातून त्याला अर्पण करतो. वा,
तर श्रोते हो, भावनिक, शारीरिक, आर्थिक, मानसिक, सामाजिक अनेक प्रकारची परीक्षा घेणारी ही स्पर्धा परीक्षा असते आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळवायचंच असेल, त्यासाठी जसं सुशांत आत्ता म्हणाला, तुम्हाला कुठल्या वेळी कुठल्या प्रकारचा संघर्ष करावा लागेल हे आपण आधीच ठरवू शकत नाही आणि कारणं देण्यासाठी आपल्याला अजिबात संधी नसते. आपल्याला आपली कामगिरी, आपली चमक दाखवावीच लागते. प्रसंगी आपल्यात असलेली भीती, उणीव यावर मात करावीच लागते आणि हे सगळं करत असताना करिअरचा आणखी एक पर्याय आपल्याबरोबर ठेवावाच लागतो. ही आजच्या काळाची गरज आहे. तर या सगळ्याचा विचार करून जरूर स्पर्धा परीक्षांची तयारी करा आणि हमखास यश मिळवा. सुशांत बरोबरच तुम्हा सगळ्यांनाही यासाठी भरपूर शुभेच्छा. तर सुशांत, आज इथं आलास आणि आमच्याशी इतक्या मस्त दिलखुलास मनमोकळ्या गप्पा मारल्यास, आम्हाला प्रेरणा दिलीस, याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे मनपूर्वक आभार. पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.